ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। माननीय खासदार शोभाताई बच्छाव यांचा चांगल्या मतांनी विजय झालेला आहे। त्यामुळे या धुळे मतदारसंघात नवीन पायंडा पडला आहे। भारतीय जनता पक्षाचा पराभव होणं हे अवघड गोष्ट होती, पण शोभाताई बच्छाव यांच्यामुळे तो निर्णय मिळाला आणि या सगळ्या परिसरामध्ये कांद्याचा प्रश्न, जे विविध प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी शोभाताई बच्छाव या कटिबद्ध राहतील आणि त्या कोणत्या दिशा देतील त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करतील। त्यांच्या विजयात दाभाडी गावातील सगळी जनता सामील आहे आणि याच्यापुढे त्यांना सुयश मिळो, दीर्घायू आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज शोभाताई बच्छावांचा जो विजय आहे तो लोकांचा मोदीवर असलेला रोष, तसेच डॉक्टर भांबरे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे मालेगावमध्ये किंवा दाभाडीला जरी म्हटलं तर कोणतेही असं बोट दाखवता येईल असं एकही काम केलेलं नाही। तो एक रोष, शेतकऱ्यांच्या विरोधी सर्व निर्णय, कांदा निर्यात बंदी वगैरे असे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधी यांनी मोदींनी घेतल्यामुळे शेतकरी हा अतिशय नाराज आणि भडकलेला होता। शेतकऱ्यांनी हा सर्व रोष काढलेला आहे आणि या मतदानातून आता शेतकऱ्यांजवळ आणि लोकांजवळ हत्यार फक्त मतदानाचंच असतं आणि त्या मतदानाचा हत्यारची वेळ आली, त्यामुळे लोकांनी ते दाखवून दिलं की आमचा विरोध हा मोदींना, मोदीच्या कारभाराला आहे। कारण हे जे इलेक्शन होतं हे देशाच्या कारभाराचं होतं, देशाचा चांगला कारभार करणारा माणूस पाहिजे या दृष्टीने हे सर्व मतदान झालंय। आणि शोभाताई सुद्धा या नशिबानं ज्या वेळेस त्या पहिल्या दिवशी दाभाडीला, त्या दिवशी आल्यानंतर या दिवशी त्यांना सांगितलं की तुम्ही नशिबान आहात, तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही नगरसेवक झाल्या, महापौर झाल्या, आमदार झाल्या, मंत्री झाल्या आणि इथं सुद्धा तुम्ही खासदार ह्या होणारच आहेत असं आम्ही सगळ्यांनी त्यांना सुरुवातीला शुभेच्छा दिल्या। आणि त्याप्रमाणे आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला जे वाटत होतं, लोकांना जे वाटत होतं आणि लोकांनी हातात, जनतेने हातात हे इलेक्शन घेतलं होतं। शोभाताई हे म्हणजे नगण्य आहेत, पण लोक म्हणायचे की आपल्याला आता बदल घडवायचा आहे आणि या दृष्टीने लोकांनी बदल हा घडवलेला आहे आणि सर्व भारतभर हा बदल मोठ्या प्रमाणात झालाय। त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात झालाय। जी अपेक्षा होती महाविकास आघाडीची सीट येण्याची ती बरोबर त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आलेली आहे। भारताच्या लोकशाही पद्धतीत आज धुळे मतदारसंघात सन्माननीय शोभाताई बच्छाव यांचा जो विजय झाला तो खरा जनतेचा विजय आहे। शोभाताईंचं आदवयामा हिरे मित्रमंडळातर्फे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। हा विजय का झाला असेल, या विजयाची आपण पार्श्वभूमी बघू। शोभाताई काल आल्या आणि आज निवडून आल्या, याचा अर्थ काय? जनतेच्या मनात मोठा आक्रोश होता। तो आक्रोश कसा? महाराष्ट्राचं राजकारण बघा तुम्ही, म्हणजे आदर्श घोटाळ्यावाले लोक तुमच्याजवळ, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्यावाले लोक तुमच्याजवळ आले की ते चांगले झाले, असा जो तुमच्या तो बीजेपी पक्षाने जो पायंडा निर्माण केलेला होता, म्हणजे आमच्याकडे या तुम्ही शुद्ध व्हा, अशा प्रकारच्या पायंड्याची चीड जनतेच्या मनात निर्माण झाली होती। आणि चांगल्या लोकांना जेलमध्ये टाकणं, त्रास देणं, आपल्या मालेगाव मध्ये असेल, बाह्य असेल आणि बागलाण असेल, या 3 मतदारसंघांमध्ये शोभाताईंना जी आघाडी मिळाली ती फक्त आमचे युवा नेते आदवयामा हिरे यांच्या ताकदीमुळेच मिळाली, हे मी आज सर्वांसमोर सांगू इच्छितो। कारण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात आबांवर जो अन्याय होत आहे त्याची चीड होती आणि त्या चीडच निर्मिती या बहुमतामध्ये निर्माण झालं आणि शोभाताईंना या 3 मतदारसंघांमध्ये लीड मिळाला, हे आज आवर्जून सांगावंसं वाटतं। कांद्याचा प्रश्न असेल, मराठा आंदोलन असेल, या सर्व चीड निर्माण झाल्या आणि सरकारला, देवेंद्र फडणवीसला त्याची जागा या महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेली आहे। त्यामुळे शोभाताईंचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि येथेच थांबतो। आजचा जो विजय आहे तो शेतकऱ्यांचा, कामगारांचा आणि मजुरांचा आणि जो काही दुष्काळाची भूमिका आणि कुठलाही रोजगार न आणता जे निष्क्रिय खासदार होते डॉक्टर सुभाषजी भामरे, हे फक्त भारतीय जनता पार्टीचं भांडवल करून इथून 10 वर्ष खासदारकी केली,
5 वर्ष जे राज्यमंत्री संरक्षण राज्यमंत्री असताना एवढं मोठं भारताचं मोठं पद असताना इथे तरुणांना रोजगार नाही, शेतकऱ्याला कुठलाही कांद्याला भाव नाही, निर्यात बंदी आयात बंदी सर्व असं असताना आणि दुर्लक्ष करून कुठलाही उद्योग नाही किंवा कुठलाही लोकांना महिलांना रोजगार नाही, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कुठली सुविधा नाही आणि सर्व व्यापाऱ्यांना मदत करणार हे सरकार म्हणून जो धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व दाभाडी परिसरातील नव्हेच तर धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी आणि मतदार आणि सर्व मजूर कामगार शेतकरी यांनी जो शोभाताईंना भरभरून मतदान केलं आणि याचा विजय म्हणून त्यांना लवकरात लवकर यश मिळालं, तर हे आदरणीय शेतकरी बांधव आणि मजूर हा यांचा खरा विजय आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेला सुद्धा मतदार चिचणूक दाखवतील यात काही शंका नाही. आणि जे लोकांना वेळ समजतात आणि भावनेच्या भरातून मतं मागतात, तर आता लोकांना रोजगार पाहिजे, काम पाहिजे, हाताला काम पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाणी नाही आणि ही दैनाजी झाली, यांचं सरकार असताना दैना झाली. म्हणून शेतकऱ्यांनी मजुरांनी जो मतपेटीमध्ये जो त्यांचा आवाज उद्रेक दाखल केला, तर त्याचा हा विजयाचं प्रतीक म्हणून आणि पुढील राजकीय वाटचाली शोभाताईंना आमच्या दाभाडी परिसराच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांच्या पाठीशी मतदानासाठी सकाळीपासून सायंकाळपर्यंत आम्ही सर्वांनी मदत केली आणि त्याचा विजय यामध्ये रूपांतर झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र.